दाजी माझ्या मर्दानीची काळजी घ्या बर का. म्हणजे हाय थोडी वाट पण तशी मायाळू बी आहे. समध्यांची काळजी घेते. पण दाजी असंच हसत ठेवा बर का. आणि हिनं कधी तुम्हाला त्रास दिला का नाही की मला सांगा. साली आधी घरवाली असते. डॅडी आली बघा. तुझी मैत्रीण झाली आता ही माझी मैत्रीण आहे. ओळख करून देऊ. संजू ही विभा खानविलकर. पुण्याची आहे. आम्ही पुण्याला एकाच कॉलेजमध्ये होतो. आता पुण्यातल्या एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉब करते. अजून काय का सांगू. एवढंच. अरे सांग की मी किती सुंदर आहे, मी किती छान आहे, मी तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने स्मार्ट आहे. ह्याला मुलींशी आणि मुलींबद्दल अजिबात बोलता येत नाही. मी त्याची एकमेव मैत्रीण असेल आणि तेही कारण मी आहे ना म्हणून आमची मैत्री टिकली. हा बाई. आणि तू खूप गोड दिसतेस. कॉंग्रॅच्युलेशन्स यू बोथ. हे तुझ्यासाठी. थँक्यू. लेट्स डू द अनअवॉइडेबल, द सेल्फी. विभा का असली नाही कुठे काय. नाही तू सांग. काहीतरी घाणेरडं तुझ्या डोक्यात आलेलं आहे. नाही अपमान करण्याची ही अशी संधी तर तू अजिबात सोडणार नाही. असं वाटतंय की तू बालविवाह केलायस. विभा काही काय. ती किती लहान आहे. म्हणजे तू तिच्या समोर मोठा दिसतोस असं म्हणायचं. एक मिनिट. मी तिच्यापेक्षा खूप उंच आहे. तू पण ना विभा सुधारणार नाही. कुठेही काहीही बोलते. फोटो काढू. संजू आणि विभा तू जा. नाही म्हणजे अजून काही तुझ्या डोक्यात येण्याच्या आधी तू इथून निघ. मी निघते. ऑल द बेस्ट. हॅव अ हॅपी मॅरिड लाईफ. बेबी आम्ही होतो पुढं. नव्या लक्ष्मीचं स्वागत करायला घरी कोणीतरी पाहिजे. विवाह पुढं नवीन लक्ष्मीला सही सलामत घेऊन येते मी. आईसाहेब आम्ही पण येतो. नाही तसंही आमचं काही काम नाही ना इथं. संजय नीट राहा आणि काळजी घे स्वतःची. आणि आता इथनं पुढं धांदरटपणा एकदम बंद. तुला देवानं लई जबाबदार बनवलंय बघ. आता तोच बघून घे. मला खूप भीती वाटते ग. कसली भीती वाटते. अरे हा डॅडी आहे ना तुझा. हा कसली भीती वाटते. हे बघ तुला नंतर कसली बी काय बी मदत लागली ना रात्री बेरात्री डॅडीला फोन मारायचं.
ताईला नाही हं? डॅडीला 18ची झालीस तू, ध्यानात ठेवायचं. हं? मोठी झाली, जबाबदार झालीस. हं? तेवढे 6 महिने निभाव बाई. 6 महिने म्हणजे ते नव्या संसाराची घडी बसायला 6 महिने तरी लागतातच ना. आणि तसं बी 6 महिन्याने माहेर परक वाटायला लागतं आणि सासर आपलंच होऊन जात नाही. राहिलं लक्ष. अहो तो ड्रायव्हर फोनच उचलला झाला. काय फोन उचलणं झालं? त्याच्या मालकालाच फोन करतो. फोन उचलणं झालं म्हणजे स्वतःची काळजी घेशील ना ग. 2 जीवाची आहेस. उगा कुठं जाऊन धडपडू नकोस ग बस. संजू बाबा अगे रडायचं नाही. तुला तिकडे जाऊन फोटो काढायचे आहेत ना. मग रडते कशाला? रडायचं नाही. चांगलं झालंय तू रडू नको. आणि पाठवणीला जाताना रडायलाच लागते असं काही नियम आहे का? नाही रडायचं. हाय का रडू नको म्हणताय आणि तुम्हीच रडताय होय. कसं वाटतं ते एवढं पुरुषासारखा पुरुष माणूस आणि एवढ्या सगळ्या माणसांसमोर रडतोय ते. अगं रडायला येते त्याला काय करू? गप मोरे गप. ए हरामखोर, कुणाशी बोलतोय कळतं का तुला? हा? अरे पंजाबराव बांधवाशी बोलतोयस तू. हा अरे पानबुंद्याच्या सरदारांचं घराणे आमचं, कळतंय का तुला? हा आपल्याशी वाट गाडी पाठव. काय? ए हॅलो कोण काय झालं पंजाबराव? नाही म्हणजे तुमची बॅटरी का एवढी गरम झाली? काही मॅटर आहे का? आता काय सांगायचं, आता तुम्ही संबंधीच पडतात त्यामुळे तुमच्यापासून काय लपवायचं? हा अहो या दोघांना जायला गाडी बुक केली होती तर कुठलं बिल राहिलं? पैसे दिले होते पण आता तो नाटक करायला लागला गाडी पाठवायला. खानदानी माणसाशी साधं माणूस किती वागायला कोणी तयार नाही. अरे देवा, आता हा ना. अहो हा एकटा माणूस कुठं पुरा पाडणार? हेमंतराव तुम्हाला दिले होते ना पैसे, का बरं दिले नाही तुम्ही? आता आलं ना अंगलटी. हा माफ करा. चूक झाली. बेबी मावशी मी आलो जरा. हा काळजी करू नका, जाऊया आपू. हा अहो डायरेक्ट कनेक्टरलाच फोन लावतो. हा बेबी मावशी, आमची एवढी चूक पोटात घाला. तुम्ही आल्या, सगळं चांगलं पार पडलं, पण एवढा डाग लागला हो. माफ करा हो. चालतंय. ते आमचे डॅडी ट्राय करायलेत, होईल काहीतरी. माफ करा बर का. ते काय झालं की मामाजीशीनी लई काम होती ना. काय बघणार ते, त्यामुळं ह्यो सगळा घोळ झाला.
पैसे देतो, पण असं तोंडावर पाडू नका हो. गाडी मागवा. कशाला करतो व्यवस्था, येईल गाडी इतक्यात. नाही त्याची काय गरज नाही आता. आला आमचा राजा. दांडी सरकार, आपल्याकडे काही 4 चाकी नाहीये. दोन चाकी चालेल? इस चालेल काय? पळल काय सुनबाई? या. एक मिनिट. तुमचं ते फेमस टॉक करून दाखवा. आत्ता इथं आज आता ताबडतोब बेस्टम बेस्ट करून दाखवायचं. नको ना. न्या आता तुमचं पार्सल. बसा. ही चालली राजा राणीची जोडी. हा शांताबाई, हात चालते ठेवा, चालते ठेवा. सगळी तयारी कशी एकदम उत्तम झाली पाहिजे. अहो घर पाहून नवीन सुनबाईंचे चक्षु असे प्रसन्न झाले पाहिजेत. अहो नाना, आमच्या भैया साहेबांचं लग्न आहे की. घर असं सुंदर सजवतो बघा, येणाऱ्या सुनबाई प्रसन्नच होतील. आणि तुम्ही कोण म्हणलं ते? चकचुके ते एकदम खुश होतील बघा समद घर बघून. अहो चक्षु म्हणजे डोळे हो. असे होय. आपले भैया साहेब येतीलच आता नवीन सुनबाईंना घेऊन, तेव्हा हात चालत ठेवा. सुमनते, पायावर पाणी घालायला कोमटच ठेवा थोडं थंडीचं. सुनबाई, तुम्ही इथंच थांबा, येतीलच रणजित सुनबाई. घरच्यांनी औक्षण करणं मस्त आहे.
तुम्ही कुठेतरी जाल, आम्ही तुम्हाला हाका मारू, वेळ जाईल. थांबा इथेच. आम्ही औक्षण करायचंय? हो, नाही म्हणजे आईसाहेब स्वतः इथं असताना आम्ही कसं? रॉंग आहे ना, नाही का हो आईसाहेब? म्हणजे मान तुमचा, औक्षण पण तुम्हीच करायला पाहिजे, नाही का? राजश्री, या घरामध्ये कुणाचा काय मान आहे हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. तुम्हाला औक्षणाचा मान देतोय यात आम्हाला काही आनंद होत नाही बरं का. पण आपल्या घरच्या रीतिरिवाजाप्रमाणे फक्त आणि फक्त सवाशणीच औक्षण करू शकते. सध्या या घरात सवाष्ण कोण आहे? हं? मान नसला तरी मान देतोय, आनंद मानून घ्या. झाली का सगळी तयारी? सुपारी धुतलीये का? एवढी अंगठी काय करायची? नाही, औक्षणाचं ताट बरोबर आहे, उगाच खोट काढू नका. तुम्हाला औक्षण करायचंय, ते कसं करायचं माहिती आहे ना? नसेल माहिती तर विचारून घ्या न लाजता. तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही विचारताच न लाजता. आत्ता रीतीप्रमाणे सगळं होणं मस्ट आहे. काय? ढाले पाटलांच्या मुलांची वरात बाईकवरून? बाई, आबाबाई, हेच बघायचं बाकी राहिलं होतं, हे पण दाखवलंस. बांधू का मी? रणजित, अहो तुम्ही इतक्या रात्री अपरात्री थंडी वाऱ्याचं पानबून देऊन थेट इथपर्यंत आलात बाईकवरून? पाहिला का बायकोचं पायगुण? रणजित भाऊजी, तुमचे 2चे 4 झाले, पण गाडीचे 4चे 2 झाले की. अहो, तुमच्या बायकोनं तुम्हाला 4 चाकीवरून 2 चाकीवर आणलं डायरेक्ट. रणजित भाऊजी, तुमचे 2चे 4 झाले, पण गाडीचे 4चे 2 झाले की. अहो, तुमच्या बायकोनं तुम्हाला 4 चाकीवरून 2 चाकीवर आणलं डायरेक्ट. रणजितराव, काय पद्धत आहे?
अहो दादासाहेब, पद्धत बिद्धत काही नाही, तिथे जरा गाडीचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून हे असं बाईकवर यावं लागलं. ऐन वेळेची मॅनेजमेंट आहे, बाकी काही नाही. अहो कसली आयत्या वेळेची मॅनेजमेंट? आम्हाला एक फोन केला असता तुम्ही तर 20 गाड्या पाठवल्या असत्या तुमच्यासाठी आणि तिथले तिथे सोडला असता त्या पंजाबरावला. एक गाडी नाही मॅनेज करू शकला तुमच्यासाठी तो. आणि जावयासाठी जाऊ द्या, आपली पोरगी आहे बरोबर, एवढा तरी विचार करायचा होता का नाही? हे असं रात्री अपरात्री येणं बरं आहे का? अहो दादासाहेब करत होते ते, पण त्यांची गाडी ऑर्गनाईज होईपर्यंत बराच वेळ लागला असता. आणि असंही पानबुंदा ते आंबेगाव फार अंतर नाहीये, मग प्रॉब्लेम काय? आम्ही सांगतो काय प्रॉब्लेम येते. रणजितराव, ढाले पाटील घराण्याच्या ओल्या हळदीच्या सुनबाई मध्यरात्री अशा दुचाकीवरनं घरी येतात ना, ते या घराण्याच्या मानमारतावाला शोभणारं नाहीये. आणि रणजितराव तुम्हालाही सांगायला लागावं. नाही तसंही तुम्ही घराण्याचे सगळे नियम धाब्यावर बसवताच आहात. मन मानेल तसं वागताय. आम्ही बोलत नाही, मुद्दामून टाळतो ते. आणि आज जे केलंय ना तुम्ही, त्याला माफी नाही. आणि ह्यावेळी प्रश्न फक्त तुमचा नव्हता, घरात येणाऱ्या लक्ष्मीचा बी होता. आणि तुम्हीच असे चुकीचे पायंडे पाडायला लागलात तर तुमच्या मागून येणार तुमच्या जीवाचं माणूस तुमच्याकडे बघून काय शिकणार आहे? त्याला पण वाटणार आहे ना, या घरात आपल्याला मन मानेल तसं वागता येईल म्हणून. लग्न झालंय तुमचं, आता तरी जबाबदारीने वागा. काय विचारलं आम्ही? का केला नाही फोन आम्हाला? अहो पण दादासाहेब, मी खरं तर चूक माझी आहे. नाही म्हणजे मीच म्हणलं त्यांना दाजी की मीच म्हणलं त्यांना की अहो लय उशीर व्हायला लागलाय, तर माझं टेन्शन बघून त्यांना टेन्शन आलं आणि त्यांनी ते बाईकचा ऑप्शन शोधून काढला. बघा, चूक असेल तर ती त्यांची नाही आहे, माझी आहे. माफी मागायचीच असेल तर ती मी मागितली पाहिजे. नाही म्हणजे मागते. सॉरी. अक्के काय गे, अजून नवरा नवरी इथंच अंगठे धरून उभं केलेस का काय? का तोंडी परीक्षा घ्यायला लागलीस नव्या नवरीची? बेबी, तुमचीच वाट बघत होतो. आम्ही एकच सांगतो रणजित, यापुढं ढाले पाटलांच्या घरचे रीतिरिवाज पाळले पाहिजेत. ते पाळणं मस्त आहे. राजश्री, येता ना आत? चला.
राजश्री आपल्यात हसून ओवाळलं तरी चालतंय ग. कशी छान दिसते हसताना माय माझी. ये आता माप ओलांडून आत ये. नाही 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 असं नाही. आधी नाव घ्यायचं. रीत असते तशी. हो नाही सर. टाइम प्लीज हा. रणजित इकडे येतो इकडे. रणजित अरे बेबी मावशीने एक घोळ घातला रे. आता काय झालं? अरे म्हणजे मी जे उखाणे केले होते ना ते सगळे गीनी केले होते. आता नीनी करावे लागतील ना. नीने नीने म्हणजे? अरे म्हणजे स्वरांगी वांगी आता संजीवनी ना. हा पण तू ना एक 5 मिनिटं थांब. मी आत्ता एक 3-4 उखाणे पाडते बघ. हा बेबी मावशी मी आहे ना. मी असं काही भारी नाव घेतो ना कोणी आपल्याला काही बोलू शकणार. एकदम मजा राजा. जा आम्ही रेडी आहोत बरं का. रेडी आहोत आम्ही. बेबी आम्ही रेडी आहोत. नाही पण या रेडिओत असं वाटत नाही. काय हो नाव सुचत नाहीये का? नाही त्याला जरा डोकं लागतं. आम्ही सुचवू का? नीट लक्ष देऊन ऐका. चालता चालता वाटत गाव लागलं आंबेगाव. चालता चालता वाटेत गाव लागलं आंबेगाव. आणि दाजी होता होता पतीच झाले की रणजितराव. राजश्री अहो आईसाहेब आता लग्न म्हणलं की थोडी चेष्टा मस्करी चालायचीच की. काय हो बेबी मावशी सांगा की. राजश्री आपली जीभ आपल्या ऐकण्यात असली पाहिजे. जीभ जास्त सैल सोडली ना तर आम्हाला तुम्हाला तुमच्या खोलीत जायला सांगावं लागेल. सांगा की सांगा. आत्ता लगेच ताबडतोब जाऊ आम्ही. तुमच्या शब्दाबाहेर थोडीच होत आम्ही. पण कसं आहे या घरातल्या एकमेव सवाष्णा आम्ही आहोत. हो की नाही. इथून पुढं तुम्हाला आमची खूप गरज लागणार. त्यामुळं आम्हाला आमच्या खोलीत जायला सांगून तुमचंच नुकसान होणार आहे. विचार करा. हो आईसाहेब मस्करी करतोय आम्ही. माफी मागू का? अहो सवय आम्हाला. मागू माफी? अहो वहिनी साहेब माफी काय मागताय? आई साहेबांना कल्पना आहे याची. आता लग्न म्हटलं की चेष्टा मस्करी थट्टा हे असं गुदगुल्या करणं आलंच ना नाही का. पण वहिनी साहेब गुदगुल्या करताना आपली नखं समोरच्याला लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. नाहीतर आपण निर्मळ मनाने गुदगुल्या करायला जातो आणि समोरच्याला ओरखडा बसतो. रंजा
म्हणून मला तू फार आवडतो बघ. सुनबाई चला घ्या नाव आणि सगळ्यांनी मनोभावे ऐकायचंय बर का. नेसला मी भरजरी शालू, त्यावर नाचरा मोर, डोईला बाशिंग, कानात बुगडी, सोन्याचं डोरलं, चांदीचं जोडवं, हातात हिरवा चुडा, ही आहे सौभाग्याची खून. रणजितरावांचं नाव घेते, ढाले पाटलांची 2 नंबरची सून. अगं बाई, वा. वाघमर्दाने. आता रणजित भाऊजी घ्या ना. नाही आतापर्यंत आम्ही रणजित भाऊजींना आम्हाला नाव ठेवताना ऐकलंय हो. आता बायकोचं नाव घेताना ऐकायचंय. रणजित भाऊजी नाव घ्यायचंय बर का, नाव ठेवायचं नाहीये. घ्या नाव घ्या. राजश्री नाव ठेवण्यासारखे काही गुणच नाही आहेत तिच्यात. तर घेणार आहे नाव आता. घे रे. बुलेटवर आलोय जोडीने, हीच आपली शान. हे मस्त आहे. बुलेटवर आलाय जोडीने, हीच आपली शान. बेबी मावशी हा बुलेटवर आलोय जोडीने, हीच आपली शान. संजीवनीचं नाव घेतो, ठेवून सगळ्यांचा मान. वा, लय भारी. सगळ्यांचं झालं का? या आता माप ओलांडून आत या. थांबा. नाही आम्ही माग थांबतो. नाव संजीवनी यांचं, पण आम्हाला धोका आहे. मूर्छित पाडतील आम्हाला. त्यामुळं आम्ही आपलं माग सेफ. नाहीतर डोक्यावर येईल आमच्या. सुनबाई ओलांड माप. तू या घराची लक्ष्मी आहेस. हे घर तुझं आहे. तांदूळ घरभर पसरू देत बघ. ओलांड. काय बया, केवढं मोठं घर आहे. मी तर फक्त ऐकलंच होतं. 800 खिडक्या, 900 दारं. इथे बसले का तुम्ही? आज तुम्ही बेबी मावशीच्या खोलीत झोपा. बेबी हा तुमची खोली दाखवा त्यांना. हा. तुझं नाव लतिका? मोनिका. मोनिका सुदामराव लठ्ठे. हा तेच, मोनिका सुदामराव. आहा, माझ्यासाठी मोनीच बरं. पाठ राखणेच नाहीची. वय. तू कुठे झोपणार? हा, झोपणार कुठं? तुम्हीच सांगा ना. मला रात्रीचं एकटीला लय भ्या वाटतो. हो ना, मला वाटलंच होतं तू भित्री आहेस. तू ना कुठे झोपतेस बरं?
असं कर, तू हिच्या बरोबर माझ्या खोलीतच झोप. दशरथ, ए दशरथ, त्या दोघींना माझी खोली दाखव. हा, तुम्ही दोघी वा पुढं, मी जरा पाहुण्यांचं बघून येते. हा, भाई संजय, मायपेक्षा मावशीच बरी. मला तर तुझ्या सासूचा लय भ्या वाटतंय बघ. काय खरं आहे का राजाचा महाल? काय ते जिने, काय ते खांब, बया, काय हे पडदे. संजय, ही आहे बेबी मावशीची खोली. संजय, घरातल्या घरात फिरायला बी वाटप लागत असते बाई. हा, माझी संजी या घरात राणीसारखी राहणार आहे. हा म्हणजे जरा अगोदर टेन्शन आलं मला त्या डुचक्या राजश्रीचं, पण आता कन्फर्म आहे. एवढ्या मोठ्या घरात तुला तिचा चेहरा क्लोजअप मध्ये बघायची गरज नाही. सुरक्षित अंतर ठेवा, नीट राहा. काय संजय, या घरातली माणसं तर एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायला जीपीएसच वापरत असतील बघ. या असलं घर बाई सिनेमात बी पाहिलं नव्हतं मी कधी. मोने, हे समजा स्वरा दीदीचं असायला पाहिजे होतं ना ग. ए संजय, थोडी बिळी झालीस का काय? अशी काय अडक्याकत बोलती ग? अगं संजय, हे समजा तुला तुझ्या नशिबाने मिळाले ग. आणि स्वरा दीदीनी स्वतःच्या मर्जीने हे समजा नाकारले का? तू हेच कोण घेतलेस तिच्याकडनं? संजय, हे समजा तिला नको होतं म्हणून तुझ्या पदरात पडले. विसरलीस का काय? आईचा फोन आहे. अगं मग उचल की. हे ठेव इथं, आता तुझंच घर आहे. संजय, जरा कापड बदलून ते लई टोचतात मला नवीन असल्यामुळे. हा, कट व्हायच्या आधी उचल पहिलं. हा, हॅलो संजय, पोचलीस का ग व्यवस्थित? हा, ही एकदम सेफ गाडी चालवली यांनी. त्याची खात्री होतीच मला. बरं, जावई बापू आहेत का ग तुझ्या संगतीला? नाही, मी ते बेबी मावशींच्या खोलीत आहे. मला वाटलंच होतं तू तुझ्या सासूबाईच्याच खोलीत असशील. बरं संजय, हे बघ, उद्या तुझी हळद उतरवायची. तू त्या घरातली नवीन सून आहेस, तेव्हा जरा लवकर उठ बर का. नवीन जागा म्हणल्यावर झोप नाहीच लागायची तुला, पण तरी बी लवकर उठ बर का. आणि हे बघ संजय, आता जरा शहाण्यासारखी वाग बाई माझी. घरच्या सुनेनं नेहमी वाकून राहायचं, ताटून नाही. बरं. जिभव गुळ आणि डोसक्यात कायम थंडगार पाणी ठेवायचं. संजय, सगळ्यांच्या पोटात शिरून राहाय ग बाय माझी. बरं. आणि लवकर उठशील नव, नाही राहशील पडून तशीच. ती मोनी आहे ना तुझ्या बरोबर, तिला सांग तुला उठवायला. अगं बर. बर काय बर, ती कशाची उठती तवा? एक काम कर, तू ती अलाराम लाव. हा, बर. नाहीतर हे बघ, मीच फोन करते तुला पाट्याची. हा, अगं आई, तू उगा कशाला आरबळ्यासारखी बोलतेस? हे बघ, तुझी आणि डेटिंगची इज्जत जाईल किंवा माझ्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागेल असं मी काय बी करणार नाही बघ. इकडं माझी कुणाची बाई ती, घरच्या सुनेनं नेहमी वाकून राहायचं, ताटून नाही. बरं. जिभव गुळ आणि डोसक्यात कायम थंडगार पाणी ठेवायचं. संजय, सगळ्यांच्या पोटात शिरून राहाय ग बाय माझी. अगं आई, तू उगा कशाला आरबळ्यासारखी बोलतेस? हे बघ, तुझी आणि डेटिंगची इज्जत जाईल किंवा
माझ्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागेल असं मी काय बी करणार नाही बघ इकडं. माझी कुणाची बायकी संजय, लय एकलं एकलं वाटायला लागले बघ. अगं अंगाचा एक तुकडाच कापून नेल्यागत झालंय बघ. अगं रडू नकोस की तू. आता मला बी रडायला यायला लागले बघ तुझ्यामुळं. नाही बाई, नाही रडत. कसं असतंय संजय, स्वयंपाक करताना जर आपल्या बोटाला कापलं ना तर आपण पटकन हळद लावतो आणि बोटाला विसरून जातो. कामाच्या नादात ती किती दुखतंय हे बी जाणवत नाही. पण सगळं काम झाल्यावर जेव्हा आपण एकल्यात बसतो का नाही तेव्हा जाणवतंय बघ ती किती दुखतंय ती. तू गेल्यापासून मला जाणवायला लागले बघ. अख्खं बांधल पॅलेस तुझ्याशिवाय खायला उठलंय बघ. मग मी येऊ का परत? हा, तू बोल फक्त, मी लगेच येते बघ. संजय, हे असलं आडगेगत बोलणं बघ तुझं. अगं मी नुसतं मन मोकळं केलं तुझ्याजवळ. तिला घरी सुखी राहा बाय माझे. चल आता झोप, सकाळी लवकर उठायचंय ना मग. बाय. संजू, अगं वहिनी साहेब बोलले म्हणून वाईट वाटलं ना? अगं फार मनाला लावून नको घेऊ. तुला बोललो ना त्यांचा स्वभाव तसा आहे. आणि आता आलीयस ना तू या घरात, त्यामुळे येईल तुला हळूहळू अंदाज. म्हणून म्हणतोय फार वाईट वाटून घेऊ नको. इनफॅक्ट विसरते. अहो नाही नाही, तसं काही नाही बघा. म्हणजे एवढूशा बोलण्याने तर माझ्या अंगावरची माशी पण हलत नाही. आमची आयडेंटिटी बोलायचीच की मला सवय आहे बोलणी घ्यायची. बरं, अजून एक गोष्ट विचारायची होती. विचारू? विचारा की. नाही, मी तुला बाईकवरून इथे घेऊन आलो. ही गोष्ट आईसाहेबांना आणि इतरांना नाही आवडली. पण तुझी काय हरकत होती का त्याला? नाही म्हणजे मी तुला फार काही विचारलं नाही. सरळ बाईक घेऊन आलो आणि तुम्हाला चला म्हटलो. अहो नाही नाही नाही, उलट मला तर लय भारी मज्जा आली होती. म्हणजे एकदम असं बोंगट मोकळं मोकळं. बरं, बेबी मावशी आणि मोना कुठे? बेबी मावशी म्हणजे बेबी मावशी साहेब म्हणल्या की मी आवरावरी करून येते म्हणून. आणि मुनी कपडे बदलायला गेलीये. बोर होतीस? मग तुझी हरकत नसेल तर आपली खोली दाखव. आपली? हो, म्हणजे आता आपली होणार ना ती. चलायचं? चल. ही आपली रूम, म्हणजे आजपर्यंत माझी होती, पण इथून पुढे तुझी आणि माझी असेल.
हे काय आहे? टूल बॉक्स आहे. अगं छोट्या मोठ्या गोष्टी स्वतःहून रिपेअर करायला आवडतात मला. संजू, मी केवळ सरकारी अधिकारी आहे म्हणून हा फोटो भिंतीवर लावलाय असं नाहीये. खरं सांगायचं तर लहानपणापासून माझं यांच्यावर, यांच्या तत्वांवर निस्सीम प्रेम आहे. श्रद्धा आहे माझी यांच्यावर. तुला माहितीये, गांधीजी नेहमी सत्याचा आग्रह धरायचे. त्यामुळे मी सुद्धा आयुष्यभर हेच मानत आलोय की सत्य ही जगातली खूप सुंदर गोष्ट आहे. त्याच्यासारखं निर्मळ, त्याच्यासारखं शुद्ध आणि त्याच्या इतकं महत्वाचं जगात काही नाही. म्हणून मी सुद्धा नेहमी सत्यानेच वागत आलो. ना कधी कुणाशी खोटं बोललो, ना खोटं सहन केलंय. तुला हे सांगण्याचं कारण म्हणजे मगाशी तू मला वाचवण्यासाठी खोटं बोलली. अहो पण ते आपलं नाही, तुझा हेतू जरी शुद्ध असला, ते खोटं किती हार्मलेस असलं तरी इथून पुढे आपल्या संसारात प्लीज खोटं बोलू नकोस. संजू, आजच आपलं लग्न झालं. आज आपली पहिली रात्र आणि मी तुला हे सांगतोय. संजू, तुझा हेतू कितीही चांगला असला, खरं बोलल्याने मला कितीही त्रास होणार असेल, नुकसान होणार असेल, तरी प्लीज माझ्याशी खोटं बोलू नकोस. हे बघ, माझ्यासाठी दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे श्वास आणि दुसरं सत्य. तू आयुष्यभर माझ्याशी सत्याने वागावंस एवढीच अपेक्षा आहे. एवढाच एकमेव आग्रह आहे माझा, नवरा म्हणून. बाकी काही नाही. संजू, तुझा हेतू कितीही चांगला असला, खरं बोलल्याने मला कितीही त्रास होणार असेल, नुकसान होणार असेल, तरी प्लीज माझ्याशी खोटं बोलू नकोस. हे बघ, माझ्यासाठी दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे श्वास आणि दुसरं सत्य. तू आयुष्यभर माझ्याशी सत्याने वागावंस एवढीच अपेक्षा आहे.
सॉरी मीच आहे संजू. संजू काय झालं ग? अहो ते सकाळचं लवकर उठायचं असतं ना. आणि म्हणजे सुनेनं आणि मी सून आहे म्हणून खूप उशीर झालाय का हो? अगं बाई हो का? बघू किती वाजले. अक्का ओरडणार आहे आता. आई ग. अगं बाई 4:30 झालं ग. संजू अगं 4:30 झालेत. 5:30 ला उठायचं असतं ना. झोप बघू तू. धर झोप तू आता. चल झोप. ये इकडे चल. झोप. ये ग तू ये ग गाई. गाई ये ग गोठ्यामध्ये दूध दे ग वाटी मध्ये. सोनू गाला माझ्या बाई. आजपासून 18 सप्टेंबर 2001 ही तुझी जन्मतारीख. 5 वेळा आणखी. अगं संजू आज माझा जीव घ्यायचा ठरवलाच का तू? सॉरी सॉरी सॉरी. पाणी दे जरा. झोप बघू. झोप गुपचूप. ये ग तू ये ग गाई. गाई ये ग गोठ्यामध्ये. अठराची झालीस तू. ध्यानात ठेवायचं. मोठी झाली जबाबदार झालीस. तेवढे 6 महिने निभाव बाई. संजय संजय उठ की. संजय उठ लय लेट झालाय. उठ 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 पडतेशी. काही उठायची वेळ झाली वे. कधीपासून उठवती तुला मी. हा अगं संजय किती वेळ झाला तुला उठवतीये. सासूरवाडी हे विसरलीस का? हा आणि काल रात्रीला माझ्या शेजारी येऊन झोपलीस. झोप लागत नव्हती? मोने मला काल रात्रीला लई वाईट स्वप्न पडले बघ. नवीन जागा आहे म्हणून तसं होतंय. काळजी करू नकोस. आता उठ चल आवर. तुझी सासूबाई वाट बघत असेल बाहेर. उठ उठ. सॉरी सॉरी. त्यापेक्षा आवर चढ दिशे. चल चल चल.
तुमच्या घरी असेल की नाही माहित नाही, पण ढाले पाटलांच्या घरात वेळेला फार महत्व आहे. इथून पुढे लक्षात ठेवायचं, प्रत्येक गोष्ट वेळेत होणं मस्ट आहे. सॉरी. अहो आईसाहेब, ते संजीला रात्री झोपायला वेळ झाला ना. बाई, आम्हाला आमच्या सुनबाईंशी जरा बोलायचंय. तुम्हाला दिलेल्या खोलीमध्ये आराम करता का? पूजेची वेळ झाली आहे, पूजा करून घ्या. काल बेबी मावशीने तुम्हाला सांगितलं असेल की नाही माहित नाही, पण आज लग्नानंतरचे विधी, खेळ, रीतिरिवाज पार पडतील. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी पाठवण्यात येईल. घरी घरी जायचंय? आज. उद्या रणजित तुम्हाला इथं घेऊन येतील परत. मांडव परतनी म्हणतात त्याला. मग घरात इथं पूजा असेल, त्यानंतर देवाच्या दर्शनाला जायचं आणि मग फिरायला जायचं. नवऱ्यानं नेलं तर फिरायला? फिरायला कुठं? रणजितने जिथं ठरवलं असेल तिथं. अयो, म्हणजे हनीमून? माफ करा. वेळ वाया घालवू नका. बाहेर बायका वाट पाहत असतील. मधुचंद्र, इंग्लिश मध्ये हनीमून. फुल. इंग्लिश मधलं फुल.